आत्ता रात्रीचे 1:56 झालेत आणि आज आहे 22 ऑगस्ट आणि आज आपण निघालोय गोव्यासाठी. प्लॅन माझा बाईकने होता पण बाईकने आपण नाही जाऊ शकलो कारण का कोणच अवेलेबलच नाही. तर मी म्हटलं मी एकटा कुठे बाईक नाही. तर माझे यावेळेस कझिन्स माझे रेडी झालेत आणि माझ्याबरोबर माझी वाईफ विशाखा सुद्धा आहे. तर आज आपण नाईट ड्राईव्ह करून जाणार आहे गोव्याला. 2 वाजले सगळ्यांना पिकअप वगैरे करून 2:30 वाजतील आणि आपण आता ही जर्नी चालू करणार आहे. टोटल मला 10 hours 58 minutes दाखवतात म्हणजे 11 hours दाखवतात. तर बघूया आता ड्राईव्ह कशी होते आणि रात्रीच्या कोकणातनं तुम्ही जाणार असेल तर तुम्हाला कसा एक्सपिरियन्स येईल काय येईल हे आपण सगळं रेकॉर्ड करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ नक्की पहा. तर आपले रोड कंडिशन्स पण कसे आहेत NH66 ओल्ड हायवेचे तर ते सगळं अपडेट आपल्याला मिळणार आहे. तर आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा. तर चला आता गाडी मी मस्त कोल्ड स्टार्ट वगैरे पण करून झाली आहे. हेडलाईट वगैरे पण ऑन केले चांगले क्लीन वगैरे सगळं करून झालेलं आहे. तर चला आता जाऊया सगळ्या आधी सगळ्यांना पिक करूया आणि आपली जर्नी पुढे कंटिन्यू करू. आपली बाईक बिचारी इकडेच उभी आहे बघते आपल्याला जाताना. तर चला निघालो आपण. गणपती बाप्पा मोरया, साईनाथ महाराज की जय, हर हर महादेव. हे बघा काय दिसतंय सोसायटीच्या जस्ट बाहेरच आलोय. पासून विचार करताय कसला आवाज येतोय एवढे कोण माणसं ओरडतायत. तर हा बघा गणपती आला इकडे. प्रवासाची सुरुवात होताच हा बघा गणपती देवप्पा मोरया. अरे वा मस्त मूर्ती आहे. तर बघा इकडेच डिझेल आपण फुल करून घेऊया म्हणजे नॉनस्टॉप आपल्याला जेवढं लांब कव्हर करता येईल तेवढं कव्हर करता येईल. हे टायर बघा गाडी काल वॉश केली आणि फुल चिखलात गेली. तर रेट आहे 97.93. आता आम्ही सगळे कझिन्स सगळे भेटलोय सगळ्यांना पिकअप केलंय. बोरिवली मधनं निघाला 2:35 5 मिनिटं झाली निघून. आम्हाला 1 वाजताचं आम्हाला अरायवल दाखवत आहे. गोव्याला असं गावच्या इथे आम्ही साधारण दुपारी 1 वाजता पोहोचणार आहे. 10 hours प्रॉपर दाखवत आहेत. आता 553 किलोमीटर्स आहेत. तर मला तरी वाटतं कोकणाच्या हायवेला जाताना ना जास्त करून रस्ता खराब आता मुंबईतलाच मिळतोय आपल्याला. रात्रीचे 3 वाजलेत आणि अजून मुंबईमधलं ट्रॅफिक बघा फुल जाम लागलाय आणि हा लांबपर्यंत आहे. कुर्लाच इकडे पोहोचलोय मी. हे बघा इकडे 12 मिनिटाचा डिले दाखवत आहे. 1 hour 15 minutes लागले पनवेलला पोहोचायला. ॲक्च्युली आम्ही 1 hour मध्ये पोहोचतो इकडे. कुर्लाच्या ट्रॅफिकमुळे थोडासा लेट झाला. तर आता NH66 वरती लागलं आपण ओल्ड हायवेवरती. आता इकडे तरी लाईट्स आहेत म्हणून काय प्रॉब्लेम नाही आहे. बट मध्ये मध्ये ते स्पीड ब्रेकर्सवाला जो पोर्शन येतो तेव्हा ना भीती वाटते. ट्रक्स वगैरे पण आहेत. तर बघा आता कसं या टाईमला निघाले 4:21 झालेत. पण लेट वगैरे निघतो ना तर आपल्याला बसचं ट्रॅफिक किंवा जे लोकल पण असं ट्रॅफिक हे सगळं ट्रॅफिक मिळत नाही. तर मोस्टली मला मुंबईचं आणि हा जो पनवेलचा जो सेक्शन आहे जिकडे आपला जास्त करून लेट होतो तो एरिया मला रात्रीचा कव्हर करायचा होता. त्याच्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की थोडं लेट निघूया 1-2 वाजता निघूया म्हणजे सगळं बसचं ट्रॅफिक आणि जे काय ट्रकचं वगैरे असेल लोकल ट्रॅफिक वगैरे सगळं क्लिअर झालेलं असतं. आणि आता कसं गणपतीचा सीझन येतोय खूप जण आपले गणपतीमध्ये जाणार आहेत. तर आत्तापासून लोक काही बुकिंग करायला वगैरे मुंबईवरनं निघतात. तर हे बघा असे जे हे स्पीड ब्रेकर्स लागत आहेत ना मध्ये मध्ये ह्याच्यामध्ये सीन काय होतं. आता पाठी बघा ट्रक आहे तर असं टेन्शन येतं की कारण मला काय गाडी सियाज आहे खालचा ग्राउंड क्लिअरन्स एवढा नाही आहे. तर मला बऱ्यापैकी स्लो करावी लागते आणि पाठचा मला जरा टेन्शन येतं मला की स्लो करतोय की नाही की देईल पप्पी पाठून. तर जस्ट आता मी खारपाड्याचा टोल क्रॉस केला. तर खारपाड्याचा अराउंड 94 की म्हणजे समजा 100 रुपये टोल लागतोय. काय माहिती बघ एवढा मोठा अख्खा रोड ब्लॉक करून ठेवलाय. कोण जाऊच नाही शकत आहे. आणि इकडे काय आता हा रस्ता बंद आहे ना. एका साईडला बंद आहे. इकडे डायव्हर्जन लिहिलंय इकडे तो बघ ते अख्खं त्याला हलवून चाललंय. मला वाटतं पोल बिल पाडायचा इकडचा कुठला तरी. आपल्याला अटकून ठेवणारा. उतरून थोडं ते साईडला सरकवायला पाहिजे. नाही झालं तरी घासून गेला. पाडला एक बॅरिकेड होता तो. ते बॅरिकेड आणि मध्ये रस्ते बंद आहेत. तर जर समजा तुमच्याकडे पुढून अपर बीम कुठला जोरदार येतोय आणि जर तुमची लाईट तेवढी पॉवरफुल नाही ना तर तुम्हाला दिसणारच नाही तो. आता 2 वेळा असं झालं की ते बॅरिकेड जवळ आल्यावर ते मला दिसले. बघा जागाच देत नाहीये. निघेल इकडनं तसा तर काय घेऊन जातात पाहिजे लोक. आता एवढा चांगला नॅशनल हायवे बनवतात हे लोक
मध्ये खड्डे वगैरे आहेत ते तर गोष्ट वेगळी आहे, पण हे जे स्पीड ब्रेकर आहे लोकांनी लावले आहेत ना, एकदम फालतू गोष्ट केली आहे. नॅशनल हायवेला कोण एवढे स्पीड ब्रेकर वगैरे लावून ठेवत आहे? आणि एकतर काय माहिती, जिकडे रमलर्स आहेत ना तिकडे स्पीड ब्रेकर नाही, आणि जिकडे रमलर्स नाही आहेत ना तिकडे अचानक स्पीड ब्रेकर येतात. रात्रीचा इश्यू येईल तुम्हाला ड्रायव्हिंग करताना. आणि तुमच्या घरचे जर झोपले असतील तर बिंदास उडवा, जागे होऊन जातील सगळे. म्हणून सगळ्यांना मी उडत बघा अजून डायव्हर्जन वाली कामं चालूच आहेत, आणि डायव्हर्जन असून सुद्धा जे खालचे रस्ते जे आहेत ते एकदमच बेकार ठेवलेत. हळू झालं म्हणजे काय, खड्डे आहेत ना रस्ते. नागोठण्याच्या जवळचा हा जो फ्लॅग म्हणजे खूप टाइमपासून मला वाटतं मी 3 ते 4 व्हिडिओ ह्याच्यावरती बनवले, पण की अजून हा बनलाच नाही आहे. कारण गणपतीमध्ये पण मला वाटत नाही चालू होणार, कारण का स्टार्टिंग पॉईंटच त्याचाच नाही आहे. तर हा बघा आंबेवाडीचा ब्रिज रेडी आहे, पण सगळं ब्रिजवरती सामान असंच पडलेलं आहे, आणि लेवलिंग तर अजिबातच नाही आहे. आयुष्यपद हा पडला वाचला बेकार एकदम. आता दिवस असता तर तुम्हाला नीट कळालं असतं, पण गाडीच्या आता मुवमेंटवरनं तुम्ही समजून घ्या. सो हे बघा मानगावला पोचलो आहे. मानगावचं बस स्टँड इकडे आहे, आणि टाईम झाला आहे 5:41. तरी खूप वेळ लागला. टोटल घरापासून 166 किलोमीटर्स आपण कंप्लीट केले. रात्रीचा पाऊस असल्यामुळे ना थोडा स्पीड एकदम स्लो होता, म्हणजे साधारण 60 to 70चा स्पीडच मेंटेन करू शकत होतो, आणि मध्ये मध्ये स्पीड ब्रेक होतो, त्याच्यामुळे कंट्रोलमध्ये चालवावं लागतं गाडी. हा कशेडीचा टनेल येईल. टनेलपर्यंत मानगावपासून आतापर्यंत रोड एकदम प्रॉपर चांगला आहे. त्याच्यामुळे दिसत नव्हतं, आता थोडं उजाडलं पण आहे, तर स्पीड पण चांगला मेंटेन करता येतं मला. बाकी बघा ना, काही हिरवं आणि सगळं ढगाळ सगळं वातावरण झालं आहे. जाईल मला वाटतं. तिकडे वॉटरफॉल पण दिसतोय. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill. कुसले घाट वगैरे क्रॉस करून पुढे आलोय. तर आता इकडनं आपण पुढे जर्नी कंटिन्यू, जोपर्यंत होईल तेवढा आपण स्ट्रेच करायचं. साधारण मी हाफ एन आवर कमी केला होता आता, पण बघू आता. आणि बरोबर टायमिंगवरती ड्रोन खाली घेतला, पाऊस आला होता. पण काय कडक शॉट आला. टोटल घरापासून 253 किलोमीटर्स झालेत, आणि अजून 5 hours 39 minutes दाखवत आहेत. आणि लोक पोरं वगैरे सगळी स्कूलमध्ये वगैरे जायला लागली आता. MIDC लोटेच्या इथे होतं हे बघा. आणि इकडे पण बॉटल नेक पाठी तो फ्लायर जे खाली क्रिएट झालेला आहे, तर तिकडे पण मजबूत मोठा जाम लागेल, आणि खालचा रोड पण खराब झाला आहे. ते पण इकडे जस्ट आम्ही ड्रोन शॉट घ्यायला थांबलो होतो. हे खाली चिपळून आहे, आपण परशुराम घाटाच्या इकडे, आणि ही ती नदी इकडे जी दिसते ती. पण आता हे ढग एकदम असे अचानक आले, आणि आता काही दिसत नाही आहे. तर चिपळूणला पोहोचलो, आणि हे बघा चिपळूणचं पण काम अजून चालू आहे. या ब्रिजचं मला तर काही नक्की वाटत नाही कधीपर्यंत होईल. अजून पण सगळं काम चालू आहे. थोडं आता ट्रॅफिक वाढायला लागलं आहे. कामाला निघालेत आता, शाळेत वगैरे सगळे जात आहेत, तर हळूहळू ट्रॅफिक वाढलं आहे. घरापासून अजून आपण कंप्लीट केले आहेत 280 किलोमीटर. आता 250 किलोमीटरनंतर 2 वेळा ब्रेक झाले, एकदा ड्रोन उडवायला, आणि परत एकदा थांबलो होतो ड्रोन उडवायला, पण तेव्हा तर पॉसिबल झालं नाही आपल्याला. तर आपल्याला कुठे नाश्ताच मिळत नव्हतं, तर फायनली चिपळूणला एक हॉटेल मिळालं आहे ओपन. तर आता तिकडे हे बघा, ह्याच्या खाली पार्किंगला लावली आहे गाडी, आणि हॉटेलमध्ये जातो आहे. नाही बघा, या हॉटेलमध्ये जातो आहे. काय काय मागवलं? मिसळ पाव आणि मागवले मिसळ पाव आणि पोहे. डोसा वगैरे अजून काय अवेलेबल नाही आहे. मस्त गरम गरम कॉफी, आणि हा पाऊस बघा. आत्ता थोडा कमी झाला, नाही तर जोरदार पाऊस पडत होता कधीपासून.
हाव इज द ब्रेकफास्ट? व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. परत मिसळपाव आणि पोहे आम्ही ऑर्डर केलेत आणि का खूप मस्त चव होते याची. आता संगमेश्वरच्या इकडे आलो आणि हा बघा ब्रिज पूर्णपणे तयार झालाय. एकदम चांगलं काम झालं आहे सगळ्यात या रोडवरचं. इकडे या बॉटलनेकच्यामुळे एवढा लेट व्हायचा ना नेहमी. आरामात एक अर्धा एक तास तर ह्याच्यात जायचा बॉटलनेकमध्ये. कन्स्ट्रक्शनचं काम काय आपलं बरोबर झालं नाही आहे. सगळे खड्डे वगैरे तसेच आहेत. पण ठीक आहे, आता जेवढं झालं आहे, जे 30 मिनटं वाचतील याच्यामध्ये तेच फार महत्त्वाचे झाले आता. हे बघा अजूनपर्यंत इकडे एका लेनचं काम झालं आहे आणि एका लेनचं बाकी आहे. तर संगमेश्वरवरनं पुढे आम्ही एक साधारण 10-15 किलोमीटर आलो आहे. बऱ्यापैकी तर रस्ता झालेला आहे, फक्त मध्ये मध्ये डायव्हर्शन वगैरे आहेत. बट बघायला गेलं तसं रोड आता चांगला झाला आहे. हे बघा फुल जोरदार काम चालू आहे, पण हे काय गणपतीच्या आधी होणार नाही. गणपतीला हार्डली आता 20 ते 25 दिवस उरले असतील. -10 वाजले आणि आपण हातखंब्याला पोचलो आहे. तर बघा इकडनं हा राईट आहे हातखंब्यासाठी, आपला रत्नागिरीसाठी. हे एकदम सगळा चेहराच एकदम बदलून गेला. कधी कळतच नाही, रात्रीच वगैरे आलो तर हातखंबा आला हे कळत सुद्धा नाही आजकाल. गोवा 3 तास 40 मिनिट आहे. 1:30 वाजताचा टायमिंग दाखवले आता. तर हे बघा आता लांजाचा फ्लायओव्हर सुद्धा पण रेडी झाला आहे. थोडं रस्ता रफ आहे, सगळे फ्लायओव्हरचे कामं मला वाटतं काय माहिती काय कोणा कॉन्ट्रॅक्टरला दिले. सर आपला एक ब्रिज तरी चालू झाला आहे कमीत कमी. त्याच्यामुळे खालचा जे चिखलवाला रोड होता आणि जे ट्रॅफिक व्हायचं ते तरी नाही होणार आता. अच्छा, तर मग आपल्याला जर गोव्याला जायचं असेल तर आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. तर मी ॲक्च्युली हा NH66 हा रूट सिलेक्ट केला, कारण का गणपतीला खूप सारे प्रवासी आता आपल्या गावाच्या दिशेला जातात, कोकणामध्ये जातात. तर म्हणून मी हा रोड सिलेक्ट केला. आणि रात्रीचं बघायला गेलं तर थोडासा हा रोड रिस्की पडतो. तर ह्याच्या ऑप्शनमध्ये जर तुम्हाला गोव्याला जायचं आहे तर मग तुम्ही वाया कोल्हापूर जाऊ शकता. पण कोल्हापूरच्या रोडमध्ये एकच सीन आहे की तिकडे पण डायव्हर्जन्स वगैरे आहेत, पण ते क्लिअरली विजिबल्स आहेत की डायव्हर्जन वगैरे केले आहेत करून. आणि आपल्या कोकणाच्या रस्त्यामध्ये डायव्हर्जन अजिबात क्लिअर नाही आहे. मध्येच बॅरिगेशन वगैरे केलं आहे, काही केलं, अर्ध्या मधलाच रस्ता बंद करून ठेवला आहे, असं काही करून ठेवलं आहे. तर रात्री म्हणजे बऱ्यापैकी रिस्की होऊन जातं ते ट्रॅव्हल करणं. तर रात्री ट्रॅव्हल करणं असेल गोव्यासाठी तर मी तर बोलतो कोल्हापूरच्या याने जावा. आणि जर डेमध्ये ट्रॅव्हल करणं असेल तर ऑफकोर्स हाच रूट घ्या, कारण काय बघा एवढं सगळं हिरवगार दिसायला लागतं जेव्हा तुम्ही गणपतीला वगैरे येतात, जेव्हा मान्सूनमध्ये येतात तेव्हा. तर बघा माझं सजेशन असं असेल तर मॉर्निंगला तुम्ही निघणार असेल, डे टाईममध्ये ट्रॅव्हल करणार असेल तर नक्की आपल्या ओल्ड हायवे जो NH66 आहे त्याने तुम्ही नक्की येऊ शकता. आणि जर तुम्हाला रात्री ट्रॅव्हल करून गोव्याला जायचं असेल तर तुम्ही कोल्हापूरवाला रूट घ्या, निपाणीवाला, तो वाला रूट मग बेटर पडतो. तो हे गोवा चेकपोस्टच्या इकडेच एकदम नवीन काहीतरी असं स्टॅच्यू टाईप बनवलं आहे. मस्त वाटतं. इकडे मी थांबलो कारण का मला वॉशरूमला जायचं होतं. रात्रीचं मस्त वाटणार, लाईट्स वगैरे लावणार. 12:20 आले आणि गोवामध्ये एंटर केलं. आता तुम्ही बघितलं ते RTOचं चेकपोस्ट होता तिकडे, जसं काहीतरी नवीन काहीतरी स्ट्रक्चर टाईप उभं केलं होतं म्हणून बघितलं त्याचं पूर्ण रेनोव्हेशन चालू आहे. सो अजून 54 मिनिट्स दाखवते आमच्या स्टेच्या इथपर्यंत. रोड अजूनपर्यंत तरी चांगला होता. मला हा व्हिडिओ आपण इकडे संपवतो आहे. तर तुम्हाला काय अजून इन्फॉर्मेशन हवी असेल काय असेल तर मला कमेंट करून सांगा, तर मी त्याचा रिप्लाय वगैरे करीन. आपण इकडे संपवतो आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओमध्ये आपण गाडीने ते पण नाईटचं ट्रॅव्हल केलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर मी बाईकनी डेमध्ये ट्रॅव्हल करेन. बाईकवर नाही तुम्हाला रोडचे प्रॉपर जे कंडिशन आहे, जी सिच्युएशन आहे ते पूर्णपणे तुम्हाला कळून येईल. तर प्लीज कमेंट डाऊन करून सांगा मला, मी लवकरात लवकर तो व्हिडिओ पोस्ट करायचा प्रयत्न करेन.